प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। धम्मचारिणी, धम्ममित्र, बंधू सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। आताच आदर्शाची आपण पूजा केलेली आहे आणि यानंतर आपण पालीपूजा घेणार आहोत। तर त्यासाठी मी दोन्ही मंडळ चॅप्टरला विनंती करते की त्यांनी पालीपूजेची भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धिस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धिस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धिस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि परिज्ञानाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारः वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सामेरय मज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। विधायकशील मी म्हणते आधी, त्यानंतर आपण म्हणायचं आहे।
मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करते. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करते. शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करते. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करते. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करते. बुद्ध पूजा. वर्णगंध गुणोपेतं एतं कुसुम संदति पूजयामि मुनिनस श्रीपाद सरोरुहे पूजे विभूतं कुसुमेन येन पुर्येण लपामि मोक्षं पुष्पं विराजति यथा इदमे कायो तथा याति विनाशभाव घनसापदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोमुदं सुगन्धिकायवदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना सुगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगतमनुभवा धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्थे सवे उल्लासबिम्बे सकलदशदिशे केसलोमायिरातु वन्दे सर्वे विभूतं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वठानेषु महीकृतं सारैकधातु महाबोधि भूतरूपं सकलं सदा. तसेच उपस्थित असलेले सगळे धम्मचारीगण, धम्मचारिणीगण तसेच धम्ममित्रगण यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. माझा प्रवास आतापर्यंत कसा जगत आहे, मी कशी आली आहे त्याचं मी काही मांडणार आहे. मी जेव्हा संघात याच्या अगोदर जेव्हा आम्हाला हिंदूचा संस्कार होते तेव्हा म्हणजे हिंदूच्या संस्काराने आम्ही पूजा पाठ आरती वगैरे सगळं काय करत होती. पण काही दिवसानंतर म्हणजे आईवडिलाच्या घरी असताना आम्हाला काही हे असं एवढं कळत नव्हतं की बाबासाहेब काय, बुद्ध काय आणि आपण कशासाठी करत आहे जयंती वगैरे हे काही कळत नव्हतं. कारण आधी हिंदू संस्कार होते आमच्यावर, त्या हिंदू संस्कारात आम्ही जगत होतो आणि उपास तापास करायची सर्व काय करायचं आहे. जेव्हा मी लहानपणापासूनच मला हे सवय होती उपास करणं तापास करणं. आणि कोणी मला बोलवलं ते गणपती मांडला की किरण ये बाई
आरती मनासाठी मी पटकन राहते. आणि मला सुरुवातीलाच म्हणत होते की भक्तीन होय बा असं म्हणून. पण लग्न झाल्यानंतर असं झालं की खरंच लग्न झाल्यानंतर माझी सासू पण मला ते पूजापाठवालीच भेटली, हिंदू संस्कारवालीच भेटली. ते पण ते अशी म्हणजे पूजापाठ करायची, विठ्ठल रुक्माईची पूजा हे ते सर्व हिंदूचे सण सर्व करत होती. मला वाटत होतं की बरं झालं, मला मी जशी आहे पूजापाठ करण्यावाली तसंच मला घरानं पण मिळालं. पण नेमकं काय झालं की लग्न झाल्यानंतर मला माझ्या सासूनी खूप त्रास द्यायला मला सुरुवात केली. कारण म्हणत होती की मला हे मुलगी पसंत नाही आणि हे कशाला मागितली. आणि मी खूप लट्ट होती तेव्हा म्हणत होती की हे मला पसंत नाही कशाला मागितली. तेव्हा मला असं खूप म्हणजे त्रास होत होता. आणि ती नेहमी मला त्रास देत होती आणि नेहमीच गुरुजन सांगत होती की नाही बा हे चांगलीच नाही, तू कशासाठी मागितलं. आणि वरून काय आहे की नोकरीवाली नाही बा, मग हिला सगळं काम करायचं आहे, तू हिला पोसीन कसा बा, तुझी कमाई आहे का एवढी मोठी, अशी म्हणून ती नेहमी मला त्रास देत होती माझी सासू. आणि नेमकं काय झालं की मी भंडारा जिल्ह्यात लहान आली मुलगी आणि ते कसं आमचा तांदळाचा देश आणि इकडे वाकीला यांची ड्युटी होती. तेव्हा कसं ज्वारी सवंगणं, तूर सवंगणं, कापूस वेचणं, निंदारे जाणं हे काय मला कळत नव्हतं. पण माझी सासू नेहमी म्हणायची का हिला तू रिकामं पोसीन का. तर मी म्हणायची ठीक आहे, नाही पोसणार तर मी जाईन, मला नाही करता आलं तर मी प्रयत्न करेन. अशाप्रमाणे मी निंदण का, कापूस वेचणं का, तूर सवंगणं का सर्व काय केलं. नंतर काय झालं की मला मुलं बाळ झाले. तेव्हा मला असं वाटलं की आता मुलं बाळ झालं मी काय करणार, कोणते कामं करणार. मग मी शिवण क्लास केलं. मी म्हणजे सतत जे जे मला बोलत गेली ते जे मी प्रयत्नशील राहून मी कार्याला सुरुवात करत गेली. मग 2 लहान लहान मुलं होते. मग मी आता कसं करणार. आणि त्यावेळेस मी पाटण सांगलीला आम्ही राहिलो होतो. कारण वाकीमध्ये आम्ही गायचा कोठा होता, त्या कोठ्यामध्ये गुरुजी राहत होते. आणि त्या कोठ्यामध्येच लग्न झाल्यावर सुद्धा त्यांचे दिवस काढले. असे गाई म्हशी बांधायचा तो मालक, घरमालक, आणि एक कड्या टाकून तिथं राहायचो आम्ही. अशा पद्धतीने त्याने आम्हाला जीवन जगवलं. तर ठीक आहे. मग नंतर माझी काकू म्हणायची की आता डिलिव्हरीचा टाईम आहे, तुम्ही पाटण सांगलीला राहा बा म्हणून, काही बरं नाही, वाकीत दवाखाना नाही काही नाही. मग त्यांनी ठीक केलं, पाटण सांगलीला गेलो. तेव्हा मला विचार पडला की मी आता काय करणार. मग मी म्हटलं जवळच शिवण क्लासचं हे होतं, हे शिवण क्लास होतं. तेव्हा मला वाटलं की मी शिवण क्लासमध्ये नाव टाकणार. मी शिवण क्लासमध्ये नाव टाकलं आणि कपडे शिवायला लागली. तेव्हा असं वाटलं मला की ठीक आहे, मी आता काहीतरी करू शकतो बा, असं म्हणून मी शिवण क्लास केलं आणि कपडे शिवली. पुन्हा लहान लहान मुलं घेऊन मी वाकीला झाली. वाकीला असताना मग मी कपडे शिवायची. तर मग मला खूप म्हणजे ज्वारी मिळायची, डाळ मिळायची, हे मिळायची, ते मिळायची. मी ते सर्व काही करत होती. असं करता करता मुलं मोठे झाले. मोठं मुलं झाल्यानंतर आम्ही नागपूरला आलो. नागपूरला आल्यानंतर तिथं ताजुनबाची पूजा होती, पूजापाठ होते. आणि ते कसं वाकी म्हणजे असकारला आहे की ताजुनबाचा दर्गा गिरगा आहे तिथं. पण त्या दर्ग्यानंतर नेहमी आम्ही पूजापाठ आरती वगैरे म्हणत होतो. त्यानंतर इथं आल्यावर प्रश्न पडला की काय करावं आपण. नेमकं आता मी कुठं जाणार, मी कुठं दर्ग्यावर शोधणार बाबाचं आहे दर्गा ताजुनबा म्हणून. मग मला अचानक एक बाई मिळाली की ठीक आहे म्हणे, चला म्हणे मी पण जातो मग तिथं म्हणे. आधी चर्चा करत होती की बा नाही आपण आता मी शोधणार म्हणून शोध केला. बाई मिळाली. बाई मिळाल्यानंतर आम्ही गेलो गड्डी गुदामपर्यंत. तिथे एक बाई मिळाली आणि ते दिसल्याबरोबर मला जयभीम करायला लागली. जयभीम केल्यानंतर मला थोडंसं वेगळंच वाटलं की जयभीम काय, आतापर्यंत कोणाच्याकडून ऐकलं नाही मी की जयभीम कसं करायचं, कोणी आणि का केलं बा जयभीम, असं मला प्रश्न पडला. तिला विचारलं मी की का बरं बा तुम्ही जयभीम घेता. तर नाही म्हणे आम्ही जायबाई शाळेमध्ये आम्ही जात आहोत म्हणे. त्या जायबाई शाळेमध्ये वर्ग भरतात म्हणे प्रत्येक गुरुवारी, त्या गुरुवारी तिथं यायचं म्हणे. तर मला असं वाटत होतं की खरंच बा जयभीम म्हणायचं म्हणजे तो शब्द म्हणजे खूप मनामध्ये रुतलं. आणि मी म्हणाली की केव्हा गुरुवार येते ना केव्हा नाही. मग त्या गुरुवारची वाट पाहता पाहता मी त्या गुरुवार आला. मी तयारी केली. मी एकटीच होती, वस्तीमधून कोणी नव्हते, मी एकटीच होती. आणि मग गेली तिथं. मग असं वाटलं की मी एकटीच जाणार कशी. मग रस्त्याने काही महिला मिळाल्या, तर मग मी त्यांच्याबरोबर गेली. तिथं गेल्याबरोबर शिस्तबद्ध पूजा असतात, सगळे जयभीम जयभीम म्हणायला लागले. आणि सगळं असं मला पाहून तर वेगळंच अनुभव आला एक. आणि मग मी तिथं बसली आणि नंतर मग ते प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर असं वाटलं की खरंच हेच मला पाहिजे होतं आणि हेच मी करणार, असं म्हणून त्या दिवसापासून मी पूजापाठ जे काही होतं शिबिरं वगैरे ते मी करत आली. नंतर दुसऱ्याच आठवड्यामध्ये लगेच कसं आलं मला की शिबिराचं आलं. ज्योतिबाचं शिबिर होतं, त्या शिबिरमध्ये गेली. शिबिरमध्ये गेल्यानंतर मी सारखं
वर्गाला जाणं, अभ्यास करणं, शिबिरात जाणं, सगळं काही जे काही मदत लागत होती संघाला किंवा आपल्या सेंटरवर ते मी मदत करायची. अशा प्रकारे हळूवारपणे मी संघाची तयारी केली आणि मग लगेच मी मित्राचे ॲप्लिकेशन केलं जास्त दिवस झाल्यानंतर. पण नेमकं काय झालं की घरी मला खूप त्रास द्यायचे गुरुजी का म्हणे मी जर पूजा करायला बसली किंवा काही करायला बसली ध्यान घेऊन तुम्हाला पुस्तकं लपवून ठेवायचे ते आणि मला देत नव्हते. तर मी म्हणलं का बरं असं करता? तर नाही ते सांगतच नव्हते. मग मी शोधत होती पण मी त्यांना काही म्हणत नव्हती की मला वाटलं की हे का करणार आहे, शेवटी लपवतीनच. पण मी तर ध्यान करणारच ना, मी तर पूजा करणारच. मग मी आपल्या मनाला खूप म्हणजे धीर सांगत होती की नाही मी तर हे करणारच, तुम्ही कितीही काय केलं तरी मी हे सोडणार नाही असं मी मनात ठाणलं होतं. शेवटी माझ्या घरी कोणी यायचे की अंबाजीताई आहेत का? तर ते म्हणायचे की नाही आहेत नाही. मी तेव्हा घरीच राहत होती पण ते सांगायचे की नाही बा नाही यायची माहीत नाही कुठे गेली. तर मग मी ते गेला विचारलं ते तुम्ही असं काम सांगितलं? ते म्हणजे मला थोडी विचारलं, तुला विचारलं ना, मग मी कशाला सांगू तुला असं म्हणून ते असे सांगत होते. म्हणजे खूप प्रकारे मला त्यांनी खूप खूप त्रास दिला. पण शेवटी काय मी आपलं मनाला खूप गंभीरपणे धीर दिला आणि म्हटलं की नाही मला इथं काहीतरी करायचंच आहे आणि काहीतरी मला करून दाखवायचंच आहे. त्या परिस्थितीनुसार मी ह्या संघामध्ये सामील झाली आणि हळूवारपणे मित्राचं ॲप्लिकेशन दिलं, मित्र बनली. मित्र बनता आणखी समोर काम वाढले, ध्यान वाढला, परिणामकारक थोडा थोडा ध्यान वाढू लागला. त्याच्यानुसार मी मैत्रिणी जमवल्या. माझ्या मैत्रिणी मला खूप काही मदत केली आणि त्या मैत्रिणी साथ दिल्याबरोबर आणखी पुढे पुढे वाटचाल केली मी. आणि अशी वाटचाल करता करता मला आज त्या धम्मचारी माझ्या कल्याण मैत्रिणी प्रज्ञासखी होत्या, कल्याण मैत्रिणी माझ्या ज्ञानबद्री होत्या, स्वस्तिकता होत्या, आणखी कमलश्री होत्या. बऱ्याच काही धम्मचारींनी माझ्या मैत्रिणी जमल्या आणि त्यांच्यानुसार मला प्रेरणा मिळत होती आणि मी तसं मी समोर जाऊन प्रयत्न केला आणि माझ्या आचार्य मला आदरणीय सुप्रभा धम्मचारिणी यांनी मला गुणरत्न हे नाव दिलं. गुणरत्न नावाचा अर्थ की रत्नासारखे गुण असलेली गुणरत्ना असं माझं नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे मी कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच मला आदरणीय धम्मचारिणी अमलबद्री यांनी खूप चांगल्या प्रकारे माझा परिचय करून दिला. तर त्यांचं मी खूप खूप धन्यवाद देते आणि पुनर्मोदन करते आणि पुढे याची वाटचाल करत राहील मी अशी प्रार्थना. धन्यवाद. इथे पूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. मला पण इथे आली मला खूप आनंद होत आहे. मी खूप उशिरानं आली पण आली. त्या दिवशी रात्रीचा वेळ होता म्हणून मी येऊ नाही शकली पण आज मी आली. खूप मला आनंद वाटत आहे. तर इथे मी माझं मनोगत देत आहे. माझं कुशला नंदी नाव आहे आणि जे काही माझ्या जीवनामध्ये इथपर्यंत आली ते थोडंसं ते की आधी मी खूप अंधश्रद्धेत होती, खूप देवी देवता पूजत होती, खूप आजारी होती मी आधी. तर आजार असल्यामुळे कोणी म्हटलं चाल बाई तिकडे देवीकडं, चाल त्या बुवाकडं, अशी करता करता 10 वर्ष मी अशीच भटकत राहिली. मला कुठंच थारा नाही भेटला. मग एक दिवस असंच आमच्या घराजवळ विहार होतं. तिथे एक माझी मैत्रीण म्हणते ताई तुला तर खूप देवदेवताचं केली म्हणते पण हे सर्व सोड म्हणते आणि तू म्हणते फक्त म्हणते विहारामध्ये जात जा म्हणते. वर्षवास चालू होते. त्या वर्षवासाच्या वेळी मी त्या विहारामध्ये जायला लागली. त्या माझ्या घरची परिस्थिती खूप गंभीर होती आणि मी कामाला जायची, दिवसभर काम करायची, बाहेरचे मातीकुट्याचे आणि संध्याकाळी त्या विहारात जायची. तर तिथे विहारात गेल्यानंतर पूजा घ्यायचे, वंदना घ्यायचे आणि हाताला दोरा बांधून द्यायचे, शिलाचं पाणी द्यायचे आणि प्रसादी द्यायचे. बस ते खायला घरी आलं काही त्याच्या म्हणजे समजून काही सांगतच नव्हते की पंचशील काय आहे, बाबासाहेब काय आहेत, हे काही सांगतच नव्हते. असं करता करता मी 10 वर्ष भिक्षूच्या संघात राहिली. दत्तवाडीला जायची. वर्षवास चालू झाले की असे खूप वर्ष लोटले पण मला काहीच म्हणजे सुख शांती आनंद मिळाला नाही. पण मग हळूहळू एक आमच्या इमानवाड्यामध्ये रामबागमध्ये वर्ग व्हायचे. तर तिथे माझ्या कल्याण मैत्रीण आर्य पद्मा आल्या आणि त्या म्हणाल्या की खोंडेताई तुम्ही या वर्गाला येत जा. तर मी त्यांच्या म्हणण्याबरोबर मग शुक्रवारचे आमचे वर्ग व्हायचे. तर वर्गाला जायची. असं करता करता वर्गातून मला खूप आनंद मिळाला. जे काय तिथे वंदना व्हायची, पूजा व्हायची, ध्यान शिकवायचे,
खूप आनंदित झाली. पण घरून मला वर्गाला जायचा खूप अडथळे यायचे. माझे घरचे माणूस खूप दारू पित होते, त्यामुळे मला जाऊ देत नव्हते. वर्गाला जायला गेली थोडा उशीर झाला की असा दंडा घेऊन बसायचे बाहेर मारायसाठी, तू का उशिरानं आली असे बोलायचे मला. तरी पण मी हिंमत नाही हारली. मी म्हटलं काही असो, तुम्ही मारा काही करा, पण मी वर्गाला जाईन. पण मी ठामपणे, मला विश्वास होता की बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न मिळाले, इथे मला आनंद मिळता, इथे माझा विकास होईल, अशी मला खूप ठामपणे विश्वास होता. आणि मला बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न मिळाले. मी आनंदित अधिकाधिक ध्यान करायला लागली. ध्यान करायला बसली की यायचे आणि उभ्यानं अशी मागं लाथ मारायचे. ध्यान नाही करायचं म्हणजे कुठे भिक्षुनी झाली मोठं अमकं काही काही ते त्याच्यामध्ये बोलायचे. पण मी रोज सकाळी पहाटेला उठून ध्यान करायचे झोपून असताना. असं करता करता एक दिवस जर्नल वर्गातून मी रिकेश वर्गाला जायला लागली. आर्य पद्माने मला रिकेश वर्गाला जाण्याची विनंती केली. मी रिकेश वर्गाला जायला लागली. जुन्या सविता ज्या आता प्रज्ञासखी आहात, त्याने खूप सुंदर अशा प्रकारे आम्हाला बुद्ध धम्म संघ कसं आचरणात आणलं पाहिजे, कसं त्याचं हे केलं पाहिजे, त्यांनी खूप सुंदर प्रकारे शिकवलं. आणि ते असं शिकता शिकता एखादी वर्ष 6 महिने असे लागले. तिथून खूप सुंदर असं प्रज्ञासखीने आम्हाला मित्र म्हणून घडवलं. आधी मित्राची दीक्षा झाली 2002 मध्ये. आणि तिथून अधिकाधिक सखोलतेने मी अभ्यास, ध्यान, वर्ग, शिबिरं करायला लागली. तिथून माझा हळूहळू विकास झाला. तिथून मला माझ्या कल्याण मैत्रिणी सुमेघा मिळाल्या. आणि तिथून जेव्हा मी धम्ममित्र झाली तेव्हा ज्ञानज्योतीने खूप सुंदर प्रकारे आमचा अभ्यास घेतला. त्या अभ्यासाच्या याच्यातून हळूहळू मी वर्गाला जाऊ लागली, वर्ग करत राहिली. आणि जो जो अभ्यास शिकवत होता तो मी मनाला लावून पाहत होती की खरंच इथे आल्यावर नंतर जो काही अभ्यास शिकवतो तर आता इथे एक कारखाना आहे त्रिरत्नबौद्ध महासंघामध्ये. तर मी जे माझ्या आधी अंधश्रद्धेचे जे काही होते ते मी हळूहळू त्याला बाजूला करत राहिली आणि बुद्ध धम्माकडे वळत राहिली. अशा प्रकारे मी इथपर्यंत आली. मग मला सुप्रभा मिळाल्या. सुप्रभाने खूप सुंदर प्रकारे जे फारचे वर्ग घेणं सुरू केले आणि मला विनंती करायला लावले की खोंडेताई तुम्ही विनंती करा जे फारच्या वर्गाला यायचं. मी विनंती केली आणि जे फारच्या वर्गाला त्याने खूप सुंदरसा बोधिसत्वाचा आदर्श असं आम्हाला शिकवलं. त्या बोधिसत्वाच्या अभ्यासातून खूप म्हणजे मनावर बदल झाला. आणि मग शिबिरंसुद्धा केले जे फारचे आपल्या बोधिसत्वाच्या आदर्शावर. आणि असं करता करता मग त्यांनीच मला निमंत्रण दिलं, पहिलं निमंत्रण दिलं 2015 मध्ये. तर त्या निमंत्रण शिबिरामध्ये अधिकाधिक सखोल धम्म जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि बुद्ध धम्म संघाला शरण जाताना माझा अधिकाधिक शरणगमन पक्क करण्याचा मी प्रयत्न केला. अशा करता करता मी शिबिरं करत राहिली. निमंत्रण 7-8 शिबिरं झाले माझे. त्यानंतर मग लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये मग वर्ग काही होत नव्हते, शिबिरं काही होत नव्हते. तरी आपल्या याच्यावरती मोबाईलवरती जे काही होत होते शिबिरं ते करत राहिली मी. काही दिवसानंतर मी खूप आजारी झाले. आजारी झाल्यानंतर माझे वर्ग पण बंद झाले, शिबिरं पण बंद झाले आणि मी कुठेच जाऊ शकत नव्हती. 3 वर्षाची माझी गॅप पडली. 3 वर्ष मी काहीच नाही करू शकली. ना वर्ग करू शकली, ना शिबिरं करू शकली. फक्त मी माझ्या कल्याण मैत्रीण सुमेघा आणि आर्यपद्मा आणि सुप्रभाच्या संपर्कात होती. असं करता करता एक दिवस सुप्रभाने फोन केला. खोंडेताई म्हणे तुमची म्हणे धम्मचार्याची दीक्षा आहे म्हणे. मला एकदम हे वाटलं की त्यांना सांगितलं की मी 3 वर्ष झाले माझी गॅप आहे आणि मी काय करू शकत नाही, मी आजारी आहे, मी धम्मचारिणी बनून का करेन, मी कोणाला प्रवचन देऊ शकेन, मी वर्गाला नाही जाऊ शकेन अशी त्यांना विनंती केली. त्या म्हणाल्या खोंडेताई जरी तुम्ही वर्ग नाही करू शकाल, नाही तुम्ही जर शिबिराला जाऊ शकाल तर तुम्ही स्वतःचा विकास करू शकाल, अशा त्या बोलल्या. आणि तिथून मला खूप आनंद झाला. मी अधिकाधिक ध्यान वाढवण्याचा प्रयत्न केला आणि संपर्क वाढवला. तिथून मग मला जे काही माझ्या ज्ञानज्योती, सुप्रभा, सुमेघा, आर्यपद्माची यांची मला मदत मिळाली, ज्ञानज्योतीची मदत मिळाली, प्रज्ञासखीची मदत मिळाली. त्यापासून मी इथपर्यंत घडत आली आणि जे काही आज बोलत आहे तुमच्यासमोर. मी खूप आजारी असल्यामुळे मला असं वाटत नव्हतं की मी इथपर्यंत येईन. आणि जर मी संघ मिळाला नसता तर आतापर्यंत मी जिवंतसुद्धा राहिली नसते. अंधश्रद्धेत मी केव्हाचीच मेली असती. पण मला बाबासाहेब तथागतांचा, बाबासाहेबांचा, भंतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. 5दा मी ICUमध्ये भरती झाली.
कोणी म्हणत होते की वाचन म्हणून, एवढे सिरियस व्हायचे मी. वाचून यायचा काही भरोसाच नव्हता. पण त्या याच्यातून मी आज जिवंत आहे. ह्या धम्मामुळे मला बळ मिळालं. न जे काही आज मी माझे जे काही एवढे कर्म असतील ते माझ्या आळाले आणि मी इथपर्यंत आली आणि तुमच्यासमोर आज बोलत आहे. तर मला खूप आनंद होत आहे. मला जे काही दुःख होतं, आधी खूप दुःखी होते मी माझ्या घरच्या माणसामुळे. पण इथे आल्यानंतर मी खूप आनंद घेत आहे आणि अजून आनंद घेण्याचा प्रयत्न करीन. आणि घरामध्ये पण खूप शांती, सुख शांती, आनंद आहे. माझा मुलगा, जर माझ्या मुलाला सर्व्हिस नाही, सरकारी प्रायव्हेट आहे, मला काही पेन्शन नाही, काही नाही, निराधारचे पैसे भेटतात, त्यातून आपले 2 पैसे जमा करते, शिबिराला जाते, जे माझ्या शक्तीनुसार जे 5-50 रुपये, 100-200 दान देते. अशा प्रकारे माझं जीवन चालू आहे. आणि माझा मुलगा माझी खूप काळजी घेतो, मला वेळेवेळेवर पैसा देतो शिबिराला जायला. आणि माझी मी आजारी खूप राहते. महिना 2 महिने गेले की मला दवाखान्यात नेल्याशिवाय राहत. हर वेळी मला 500-700 रुपये दवासाठी लागतात. पण माझा मुलगा माझी काळजी घेते, माझी सून पण खूप घेते, माझा नातू, लहानचाच नातू आहे. जर मला इथून तर तिथून चालून होत नाही, कधी कधी पूर्ण अकडून जाते मी, हात धरून नातू नेते. तर त्यांचे खूप खूप पुण्यनदन करते, नाताचे, सुनेचे, मुलांचे. अशा प्रकारे मी दुःखी होती आणि ह्या दुःखातून मी बाहेर पडली. जर मला ते रत्नबौद्ध महासंघ मिळाला नसता, बनते संरक्षित मिळाले नसतील, एवढ्या मोठ्या मैत्रिणी मिळाल्या नसत्या, एवढा मोठा संघ मिळाला नसता, तर आज जे काही माझा विकास होत आहे, मी स्वतःचा विकास करीन आणि जो मला काही तो मी लोकांना देण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बनते संरक्षितजी, तर मी यांना कोटी कोटी प्रणाम करते. आणि जसे धम्मचारी निगन, जसे माझे बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना माझ्या मैत्रीपूर्ण जय भीम. मी जेव्हा म्हणजे पाहत आहे, शोधत आहे, जसे एखादी नेता वगैरे कसे म्हणजे निवडून येतात ना, खूप असं स्वागत होते, तसं खूप आमचं म्हणजे स्वागत होत आहे. मी खूप आनंदित आहे, कारण की ते म्हणजे हा स्वागताचा कार्यक्रम ना, काल आम्ही तिथे दक्षिणकडे गेलो तर तिथे स्वागत आमचा झाला. मी म्हणजे खूपच आनंदित आहे आणि चिंतन करत होती की मी जिंदगीमध्ये मी इथे आली नसती, तर मी जिंदगीमध्ये असा कार्यक्रम बघितला नसता, तर तो अनुभव म्हणजे खूप घेत आहे मी. तर तर माझा प्रवास खूप म्हणजे दुःखदायक झालेला आहे आणि त्या दुःखामधून मी खरंच चांगल्या सुखावतीची निर्माती केली आहे. तर मी पुण्यांमधन करते. खरं जर म्हटलं तर मला काय म्हणतात, तर हे त्रिरत्न बुद्ध महासंघ मिळाला. तर मी लहानपणापासून म्हणजे एका गावातली मुलगी, आणि गावातली मुलगी असल्यानंतर आई गेली आणि माझे बाबा म्हणजे गावाला जायचे, पातळ बाया नसतात ना, ते पातळ घेऊन जायचे. मी पण गेली 2-3दा त्यांच्याबरोबर 2-3दा गेली. तर खरंच त्या जीवनातला मी प्रसंग म्हणजे मी विसरू शकत नाही. जेव्हा गावामध्ये जायची खेड्यावर, तर ते मला म्हणजे आम्हाला कसं म्हणजे अदलीमध्ये पायली अदली असते ना, तिथे आंबील द्यायचं आणि त्या परसाच्या पानामध्ये म्हणजे ते उसळ द्यायचं, घुगरे म्हणत होते तिकडे, ते घुगरे द्यायचं. मी माझ्या वडिलाला विचारलं की मी म्हटलं, बाबा हे काय म्हणजे, तर नाही बाई म्हणत, आपण तिकडे गेलो म्हणत आपल्याला घालतील मग तिथे येऊ नाही देतील म्हणत, असे म्हणत होते. तर तो प्रसंग मला माझ्या जीवनामधला खूप म्हणजे जोरदार होता. आणि मग ते एकटेच जायचे, मी नाही जायची. आई नसल्यामुळे मी कोणी माझे म्हातारे वगैरे दिसत तर कोणाच्या जेवढं जाऊन म्हणजे आराम करायची, झोपायची वगैरे. आणि दिवसभर म्हणजे असं खेळायची वगैरे. शाळा नाही, कारण की शाळा शिकवणारे कोणी नव्हते. माझे भाऊ होते तर ते आपल्या याच्यामध्ये, पण मला मारायचे जा म्हणून. मग पहिल्या वर्गामध्ये गेली, एक मास्तर होता, एवढा मारलं मला की तू गेली होती कुठे, हात माझे असे सुजून गेले. तेव्हापासून मी म्हटलं, ज्या तुम्ही मारता मी येणारच नाही म्हणून गेलीच नाही मी शाळेमध्ये. तरी पण मी काय म्हणतात, हळूहळू 8 दिवसानंतर मुलाला पाठवत होते, तर 8 दिवसाच्या नंतर वगैरे जायची. पण मग मी सोडलं ते शाळा वगैरे. मग घरची खूप जबाबदारी आली आणि घरी थांबली. तर खरं जर म्हटला तर मग तिथून कसं की माझ्या घरी देवाची एक हांडी होती. आधीचे देव नाही का, ते देवाची हांडी होती. तर दररोज उघडून पाहायची त्या देवाच्या हांडीला. आणि मी म्हटलं इथे काय आहे, तिथे मला असे आपण ते भाकर बनवतो तो उंडा करतात नाही का,
तशी म्हणजे ते हांडी दिसत होती, ते उघडून पाहत होती दररोज किती झाले इथे, किती झाले हे देव म्हणून अशी पाहत होती. आणि एक दिवस आली, जे लात मारली त्या हांडीला. मी म्हटलं उचला या तू, बिलकुल नाही पाहिजे हे देव दिव म्हटलं. तर माझे मोठे बाबू होते, तर ते म्हणत होते की हे पोरगी म्हणत हे देवाची हांडीला लात मारते म्हणत. तर मग त्यांनी ते देवाची हांडी उचलून आपल्या घरी नेली. मी म्हटलं चांगलं झालं रे बाबा, म्हटले देवाची हांडी गेली तर. रोज माझ्या हाती म्हणजे पायाखाली राहत होती म्हटलं. अशा रीतीने मी माझ्या जीवन, मग काय म्हणतात तर विहार होता तिथे, विहारामध्ये गेली आणि 2 म्हणजे महापुरुष तथागत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिथे दोन्ही महापुरुष तिथे ठेवत होते. तर वंदना वगैरे करत होते आणि प्रसाद वाटत होते. प्रसाद वाटत होते, काय वाटत होते, तिरुंजी घेत होती. सगळे जात होते घरी, पण मी नाही जात होती. मी जेव्हा निरक्षून पाहत होती, खरं जे महापुरुष किती छान दिसत आहे, म्हणजे कुठे असतील असं म्हणजे मी शोधत होती. हे मला कुठे दिसतील, मी कुठे जाऊ मग बघायला वगैरे, खूप अशी तळमळ होती माझी. आणि खूप म्हणजे पाहत होती त्यांना निरखून खूप सुंदर आणि खूप आकर्षित आणि खूप असं म्हणजे मला खूप म्हणजे हे कुठे दिसतील असं करून सध्या मी खूप चिंतन करत होती. आणि घरी येत होती तो चिंतन करत होती. घरी आल्यावर मग सगळं म्हणजे लहानच असताना कमसे कम 7-8 वर्षाची असेल तर पूर्ण जबाबदारी घरची कामाची, हे करणं ते करणं कामही करून मी हे करत होती. आणि मग काही सणामध्ये मग माझ्या बाबांनी विचार केलं की मी काही घरी राहत नाही, मुलगी वाढत आहे. फक्त 14 वर्षाची वय होती माझी. 14 वर्षाच्या वयामध्ये माझ्या बाबांनी लग्न केलं आणि मला जे म्हणजे मिळाले लग्न झालं मला, तर ते म्हणजे चांगले नव्हते, व्यवस्थित गुंडे होते. पण त्यांनी शहानिशा केली नाही आणि मला कसं देऊन दिलं म्हणजे नागपूरमध्ये. आणि आधी काय म्हणत होते की नागपूर म्हणजे सोन्याची चिडी आहे, माझी मुलगी किती चांगल्या नागपूरमध्ये गेली असं म्हणून सगळ्यांना सांगत होते माझे बाबा की नागपूरमध्ये माझ्या मुलीचा म्हणजे लग्न झालेलं आहे असे म्हणत होते. ना लग्न झाल्यानंतर मग इकडे पाहिलं तर खूपच म्हणजे परिस्थिती म्हणजे डामाडोल होती. साई सासरे चांगले नव्हते, तिकडले MP कडले होते तर खूप मला सासूरवास केला त्यांनी. सासरे होते, सासू होती आणि हे माझे हे 5 धीर होते आणि हे 2 जण, असं 12 लोकांचं मला खूप करावं लागत होतं. आणि त्या 12 लोकांचं करून मी ते असं कांड्या नाही म्हणतात का, पातळ म्हणजे नेसत होते. आधीच माझ्या घरी कारखाने होते पातळ विणायचे आणि कारखाने तर 4 कारखाने होते माझे सासरे वगैरे विणायचे. आणि ते कांड्या भरत होती, म्हणजे घरी तिकडे शिकली होती थोडं कांड्या वगैरे भरायला. तर जरासा बी म्हणजे तो राहत फिरायचा असं थांबत होता. माझे सासरे लगत म्हणत होते की काय करत आहे तू, इकडे मला कांडे पाहिजे ना, आणि तू काय करत आहे म्हणून लगेच म्हणत होते. आणि 14 म्हणजे ते कांडे 4 मटक्याचा मी म्हणजे भरत होती आणि त्यांना पुरवत होती. मग सायंकाळी आणखी स्वयंपाकाचं असं जीवन झालं. आणि हे माझ्या घरचे साहेब रिक्षा चालवत होते, रिक्षा चालवून तिकूनच मस्त डामाडोल होऊन येत होते मस्त. आणि मला खरंच म्हणजे वाईट वाटत होता की काय माझ्या बाबांनी म्हणजे दिलं मला आणि काय माझी म्हणजे दशा केली. एक तर मी काय म्हणतात तर घरी किती दुखी आणि काय मी खूप चिंतन करत होती, पण काही उपाय नाही ना, कारण की काही उपाय नाही. खूप मारत होते तिकडून वगैरे येऊन, चाकू राहत होता त्यांच्या जवळ असा मोठा आणि निकाल हे कर वो कर, खूप म्हणजे भयानक परिस्थिती होती. एकदम चाकू मारायला म्हणजे धावले होते मला. आणि मी त्या परिस्थितीमधून मी म्हटलं तू काही बी कर. मग माझे बाबा आले न्यायला आणि माझे बाबा म्हणत होते की मी माझ्या मुलीला घेऊन जातो. ते सरळ बोलले की तुम्ही मुलीला नेल्या की तुमचा घर पुरा खल्लास केले असे म्हणत होते. माझ्या बाबाला म्हटलं बाबा तू काही येऊ नको आणि तू काय म्हणू नको की मी नेतो, काय माझी जिंदगानी पाहत बसीन, तुम्ही कोणी यायचं नाही माझ्या घरी. त्यांना सरळ मनाई केली आणि मी माझ्या जिंदगानीला सुरुवात केली. मग इकून तिकून माझे सासरे खूप त्रास देऊ लागले, कारण की काही कमवत नव्हते, पैसे वगैरे नाही देत होते. तर काय म्हणतात तर त्यांनी मग किरायाची रूम केली. तर त्या किरायाच्या रूममध्ये ना असं दलदल चिखल होता. पोत्यावर आम्ही म्हणजे आराम करत होतो, पोते हातरून घेत होतो ना, पोत्यावर आराम करत होतो. अशा त्या किरायाच्या रूममध्ये म्हणजे संघर्ष केला ना. मग ह्या इथेच मैदान होता. मी आता जिथे आदर्शनगर राहत आहे तिथे
आणि रोज म्हणजे मी त्या मैदानामध्ये जायची आणि मी विचार करायची की मला घर कुठून मिळेल, घर कुठून मिळेल असं खूप विचार करत होती. आणि मी बसत तिकडे जात नव्हती लॅट्रिनला वगैरे ना, तिथेच विचार करून बसत होती की एवढी जागा आहे मला म्हणजे हे मिळेल का. मग आजूबाजूला विचारत होती मी मला हे जागा मिळेल का. म्हणत होते हो आम्ही तसंच बांधलो, तुम्ही या ना बांधा. मी म्हटलं बांधणार कशी, उपाय नाही, कसं काय बांधणार. आणि मी विचार केला, मी म्हटलं नाही ह्या जागेवर थोडंसा तरी आवरून मी बांधणार. आणि मी त्या जागेला आवरलं थोडंसं आणि बांधलं. आता कशानं बांधायचं, काय करायचं, इथे तर खूप गड्डा आहे, कसं करायचं. तर मी तो विचार केला की मी म्हटलं इथेच माती आहे, इथे टाकायची, ट्रकभर माती टाकायची दिवसभर, म्हणजे 5 वाजतापर्यंत दिवसभर माती टाकायची आणि सायंकाळी स्वयंपाक करून पुन्हा आराम करायची. आणि माती टाकून जणानं असं चोपडं केलं आणि तिथे मग माझ्याकडे बाजबल्ल्या नाही, कसं करायचं, पैसे नाही. तर सगळ्यांना म्हणजे वसाहतीतल्या लोकांना माझे जे परिचयचे होते त्यांना जमा केलं. मी म्हटलं तुम्ही जर अशी मदत करू शकता का मला. तर त्यांच्याकडे बाजबल्ल्या वगैरे होते. 10-15 लोक आले, मला तो झोपडा उभा करून दिला. आणि मी तिथे राहू लागली. साहेब आले, मी म्हणत अजिबात येत नाही इथे. का बरं म्हणत, इथे घाण राहते, हे राहते, मी किराया देऊ नाही शकत काय म्हणत होते. मी नाही येत. मी म्हटलं तुम्ही नको या, मी इथेच थांबणार, तुम्ही जा म्हटलं तुम्हाला कुठं जायचं आहे तर, पण मी नाही म्हणजे सोडणार म्हटलं हे जागा. आणि तेव्हापासून मी त्या जागेवर म्हणजे संघर्ष खूप केला, त्या जागेसाठी पण संघर्ष केला. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की नाही हे आहे. ते माझे सासरे बोलले त्यांना की चांगल्यासाठी आहे बाबा, पुढं जागा मिळणार नाही तुला, आणि ते जागा मिळाली तर तू काय बरं म्हणजे नाही म्हणत आहे म्हणून. तर मग हळूहळू म्हणजे येऊ लागले, कारण की 8-8 दिवस येतच नव्हते इथे का म्हणजे बांधलं म्हणून. आणि काय म्हणतात तर मग येऊ लागले. तर मग त्यांनी पण थोडीशी मदत केली, बल्ल्या आणणे, हे आणणे, ते आणणे, त्या घराचं आम्ही कसं तरी बांधकाम केलं. मग मुलं झाले आणि त्यांचं ते सुरूच होतं, दारू वगैरे पेणं हे वगैरे. पण मी त्यांच्याकडे काही लक्षच देत नव्हती. ह्या माणसाला सवय आहे, कुठे म्हटलं हळूहळू होतीन बरे. आणि मी ते म्हणजे पूर्ण जे करत होते ते मी संघर्ष करत होती आणि पेऊन येत होते. पण एकदा गंमतच केली त्यांची, अशी गंमत केली की पेऊन आले, बिलकुल दरवाजा लावून दिला आणि आतमध्ये घेतलंच नाही त्यांनी. आणि उन्हाळ्याच्या थंडीचा दिवस होता. मग ते खूप अकलले, दारू उतरली तर घरात यायला, तर दरवाजा खोल, अशी कशी तुला झोप लागली, दरवाजा खोल. मी म्हटलं अजिबात दरवाजा खोलणार नाही. तर का बरं, तुम्ही पिऊन काय येता, तुम्ही तिथेच अकडा म्हटलं. बरं सकाळी त्यांनी मला म्हणजे चांगलं मारला, बोलले, मी सहन केलं. बरं म्हटलं तुमची गंमत तशीच करेल आता मी काय आतमध्ये घेणार नाही म्हटलं. मग 2-3दा अशी गंमत करत गेली. एकदा खूप म्हणजे पिऊन उलटी केला. मी म्हटलं फेका, बिलकुल फेकणार नाही मी म्हटलं. आणि मी फेकीन, तुम्ही म्हटलं तुम्ही उद्या असंच करणार म्हटलं. धुवा म्हटलं, हे जेवढे भरवलेला तेवढे धुवा म्हटलं, मी काय धुणार नाही म्हटलं. तेव्हा ते जेव्हा मी ते हे करत होते तेव्हा मार खात होती. मार खाल्लं, पण संघर्ष करून त्या माणसाला बदलवलं. कारण की तेव्हापासून त्यांनी मी म्हटलं की नाही, मुलांवर वेगळे परिणाम होतात. मी म्हटलं मुलांवर वेगळे परिणाम होतात, तुम्ही घरी आणत नाही काही नाही, एवढं पिऊन वगैरे येतात म्हटलं, पैसे कुठले आले, एवढ्या संघर्षाचं जीवन काटत आहे म्हटलं. मी म्हटलं पैसे देत नाही म्हटलं, तुम्ही म्हटलं ती पिणं कोटता येते म्हटलं. खूप झगडे व्हायचे आमचे, एवढं भांडण व्हायचं ना की खूप. मी तिथे पण म्हणजे संघर्ष केला त्यांच्याबरोबर, भांडण पण करत होती. आणि असं करता आपण घरी नाही आणत होते काही. तर मग आता कसं करायचं, शनिवार बाजार भरायचं आणि अगरबत्त्या बनवत होते. म्हणजे माझे मुलं मोठे झाले, अगरबत्त्या बनवत होतो आम्ही. ते अगरबत्त्या बनवून माल नेत होती आणि ते मालाचे पैसे आणत होते. आणि जेव्हा शनिवार बाजार भरत होता तर शनिवार बाजारामध्ये जायचं आणि ते ढिग्याचे वांगे, आलू, हे ते जे बी वस्तू ढिगाची होत होती ते सगळं आणत होते मी. 8 दिवसाचा बाजार करून चुरा म्हणजे डाळ वगैरे, हळद, मिरच्या, ते सगळं म्हणजे घेऊन येत होती तिथून. आणि मग मी घरी येऊन 8 दिवसाचा बाजार करत होती, तो पुरवत होती. आणि मग हे पण थोडेसे देत होते, तर हळूहळू यांचे पैसे तसे ठेवत होती ना. मग भिशी टाकली, माझ्या पैशाने मी घर चालवत होती. हे देत होते 15 रुपये फक्त, त्या काळामध्ये 15 रुपये. ते 15 रुपये देत होती, तर मी ते सगळं संगडा करून सगळ्या भिशी टाकत होती. आणि भिशी टाकली आणि मी माझ्या मुलांचा तिथून शिक्षण पण केला, चांगलं घडवला माझ्या मुलांना वगैरे. आणि भिशी टाकून आता काय करू गड्या म्हटलं. तर एक ताई आली माझ्याकडे,
ताई म्हणे तिकडे नागलोकला खूप सस्ते सस्ते प्लॉट मिळतात, तुम्ही म्हणे चला म्हणे. तर काय म्हणतात BC उचलली 25,000ची. मी म्हटलं चला बरं कुठे मिळते तर. आणि 25,000ची BC घेतली आणि मी आधी प्लॉट घेतला. प्लॉट घेतला तर 2 प्लॉट घेतला. 35,000चे ते 36,000चे प्लॉट, 18,000चे. तर दोन्ही प्लॉट मिळून मला 36,000 भरावं लागलं आणि ते पैसे भरले मी. तो प्लॉट म्हणजे झाला. आता मी म्हटलं काही झालं तरी काही हरकत नाही, पण मी माझा संघर्ष करून मी काहीतरी आपल्या जीवनाची काहीतरी केली आहे म्हटलं. मी म्हटलं एवढ्याचं समाधान झाली आहे म्हटलं. आणि मग मी असं करता करता मग घरी आली. मग मला काय म्हणतात तर खूप दुःखी राहायची. म्हटलं काय करावं काय नाही ह्या जीवनामध्ये, किती संघर्ष करावं, खूप दुःखी राहत होती. तर मग एक ताई आली, मी उपास पकडत होती, एक ते ताई आली, रंजना ताई म्हणून. आणि ती ताई म्हणते काय करतं ताई म्हणते तू. तर मी म्हटलं बसलो बाई. तर तू काय करतं म्हणते. तर मी म्हटलं काहीच नाही, खालीच राहते. तर म्हणते तू वर्गाला वगैरे येशील का म्हणते. गयाबाई पण होते, ओळखत असतील बरेच लोक गयाबाईला वगैरे. गयाबाई होत्या ना, ती ताई होती. तर ती ताई काय म्हणते, चल म्हणते माझ्याबरोबर म्हणते वर्गाला येशील का म्हणते. मी म्हटलं हो. आणि उपास पकडला होता. आता आपल्याला खायला मिळत नाही, उपास पकडल्यावर संध्याकाळी काहीतरी चांगलंसं करायचं बा आणि म्हणजे खायचं असं. तर काय म्हणतात तर ये म्हणते. मग उपास सोडला आणि मी चिंतन केला. मी म्हटलं बाई येईन तर खरं, पण त्या जायबाईमध्ये येण्याकरिता पैसे लागतात म्हटलं. आता माझ्याजवळ पैसे नाही तर कसं करायचं म्हटलं. तर ती म्हणे चल म्हणे मी आहे ना म्हणे. मग मी तिच्याच घरी 5 वाजतापासून जाऊन बसायची आणि बसायची वाट बघायची तिची. वाट बघून केव्हा येते केव्हा येते. आणि तसं मग मी जायबाईमध्ये गेली. जायबाईमध्ये पहिल्याच वर्गामध्ये मी खूप भारावून गेली. अमुक भद्र होते तिथे आणि भारावून गेली. मला वाटलं की बापरे किती छान आहे इथे, मी तर म्हणजे इथे येऊ शकतो. आणि जे यायला लागली म्हणजे जसं आहे म्हणजे परिस्थितीमध्ये, पायी म्हटलं पायी, रिक्षावर म्हटलं रिक्षावर, कधी कधी पायी पण निघून जायची, कधी कधी पैसे राहत नव्हते तर पायी पण निघून जायचे. असं करता करता मी प्रवास केला आणि मग गेली बोद्धगयाला. बोद्धगयाला गेल्यानंतर मला खूप म्हणजे तिथे आनंद झाला. आणि ते तथागता पहाटेलाच जात होती मी. आणि काय म्हणतात तर तिथे ध्यानाला जाऊन ते तथागताचे पाऊल दिसले आणि मला एवढा आनंद झाला. ह्याच पावलावर पाऊल टाकून म्हणजे मी आपला संघर्ष करू मी म्हणजे वर्गाला जाणार. आणि खरंच मग मी तिथून आली तर 94मध्ये मी दाखल झाली इथे आणि 99मध्ये माझी धम्ममित्र म्हणून दीक्षा झाली. तर नागलोकला एवढी माझी धम्ममित्र म्हणून दीक्षा झाली. मला असं वाटत होता की खूप म्हणजे इंग्लंडचे लोक होते त्यावेळेस, असे पुढं माझ्या मागे बसले होते. मला असा वाटत होता की बापरे किती म्हणजे आनंद घ्यावं, किती लोक आहेत, किती धम्मचारी आहेत तिथे. खूप म्हणजे आनंद घेतला त्या मित्राच्या सोहळ्यामध्ये. आणि घरी आली ना मला खूपच आनंद झाला ना. मला असं वाटलं की पुढं काय आहे ते पाहावं. मग काय म्हणतात मला खूप त्रास होत होता आणि बेजनबागला आमचे वर्ग व्हायचे, तिथे पण बेजनबागला जायची. मला विजया भेटल्या तिथे. विजया भेटल्या आणि विजया म्हटल्या की तुम्ही कुठे राहता, कसे आहात काय. मला त्यांच्या एकाच शब्दामध्ये एकाच म्हणजे याच्यामध्ये असं वाटलं की नाही मला जे पाहिजे आहे ते हेच पाहिजे आहे. आणि मी कल्याण मैत्रीण केली विजयाला. आणि इथे जेव्हा भंतेजी आले आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही आपण म्हणजे गेलं पाहिजेत. आम्ही खूप विजया वगैरे दान मागायचो. आणि मी जवळ पाहिलं भंतेजीचे पाय लागली त्यांच्या आणि त्या पायावर असं हात ठेवलं ना तर असं वाटत होतं की वाव किती छान, किती म्हणजे बोधिसत्व आहे. मला खूप आनंद झाला. आणि खरंच भंतेजीचे मी पुण्यानुमोदन करते, कृतज्ञता व्यक्त करते. आणि ते महापुरुष जर नसते तर मी इथे तुमच्या सामने बोलली नसती. तर सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आणि खरंच सगळं म्हणजे ऐकल्यानंतर मला खूपच म्हणजे आनंद होत आहे. तर तुमचं खूप पुण्यानुमोदन करते, अभिनंदन करते. आणि मी इथेच रजा घेते कारण की मी खूप वेळ घेतलेला आहे. 2 वेळ झाले तरी मी बोलत आहे, तर मी माफी पण मागते. आज इस महेंद्रगढ़ सेंटर में उपस्थित सभी धम्मचारीगण, धम्मचारिणी, सभी धम्म मित्र भाई और बहनों को प्यार भरा जय भीम, नमो बुद्धाय। और सभी बहुत खुशी भी हो रही है, बहुत आनंद हो रहा है। यानी आज मुझे जन्मे हुए यानी 7 ही दिन हुए हैं और
7 दिन में यानी मुझे यानी इतना बोलना भी आ गया। तो बहुत खुशी हो रही है। यानी 24 को हम लोग घर में आए, 25 को सेंटर में ही यानी हमारा स्वागत हुआ, और कल रात हमारा दक्षिण पश्चिम केंद्र जोगीनगर, वहाँ पर भी यानी हमारा स्वागत किया गया। और आज फिर यानी मैं मेरे ही घर में यानी दूसरे बार आई हूँ, मेरा स्वागत हुआ है। तो सही में मैं जो बोधि मंडल चैप्टर है जिन्होंने ऑर्गेनाइज किया है, तो उनका मैं बहुत बहुत पुण्य अनुमोदन करती हूँ, बहुत बहुत धन्यवाद देती हूँ उनको। और जैसा कि मेरी जो फ्रेंड है अमल वजरी, उन्होंने मेरे यानी नाम का उल्लेख किया है। मैं यानी धम्मचारिणी अमृतामणि, तो जिस तरह से वो बता रहे थे तो मैं यानी देख रही थी अपने आप को, और जिस दिन मुझे नाम मिला उस दिन भी मैं चिंतन कर रही थी कि सही में ये सब बातें हैं क्या मेरे अंदर। और ऐसा लग रहा था कि नहीं, मेरे जो आचार्य है उन्होंने यानी जो बहुत नज़दीक से मुझे जो देखा है उन्होंने उसी के अनुसार शायद उन्होंने नाम दिया है। और मैं दूसरी ही कल्पनाओं में थी, मुझे लग रहा था कि मैं भी शायद वजरी वगैरह बनने वाली हूँ, लेकिन बाद में मुझे पता चला कि नहीं, पहले से ही 2 वजरी है घर में, तो यानी ज़्यादा वजरी की अभी ज़रूरत नहीं है बोले। तो इसलिए मेरा भी यानी संघ में जो मेरा जो प्रवेश हुआ वो 91-92 के आसपास, यानी मैं प्रॉपर मोदी नगर से हूँ, मैं गाजियाबाद डिस्ट्रिक्ट। और वहाँ पर एक तरह से संघ को लाने का सबसे बड़ा जो श्रेय है वो धम्मचारी बोधि सागर जी को है। बोधि सागर जी की वजह से ही यानी महाराष्ट्र से ही कुछ लोगों ने जाकर वहाँ पर धम्म का प्रचार प्रसार किया। और उसमें सबसे पहले जो मोदी नगर में मोदी नगर या मोदी नगर से थोड़ा सा दूर है, 3-4 घंटे का रास्ता है, हस्तिनापुर। तो वहाँ पर बोधि अपने अभय राजा, चंद्रवीर और पद्मवीर, ये यानी 3 धम्मचारी वहाँ पर आए। और काफ़ी लंबा डिस्टेंस होने के कारण जब मोदी नगर से प्रॉपर ज़्यादा लोग उधर जुड़े थे, जाते थे, तो वहाँ पर उन्होंने उनको रिक्वेस्ट किए कि हम इतने सारे लोग इधर आने से अच्छा है कि आप उधर आइए, आपकी वजह से बहुत सारे लोगों को इधर फ़ायदा होगा। तो फिर वो सैटरडे की रात को आते थे, रविवार को क्लास वगैरह लेकर कभी रविवार को कभी सोमवार को वो हस्तिनापुर के लिए निकल जाते थे। और सभी उनके रहने की, खाने पीने की व्यवस्था मोदी नगर में जो थे तो वो लोग करते थे। फिर कुछ परिस्थितियाँ ऐसी निर्माण हुई कि जहाँ कुछ अच्छा निर्माण होता है वहाँ पर अड़चन भी निर्माण होती, और वैसे ही कुछ परिस्थिति निर्माण हुई। और एक तरह से ऐसा लगने लगा कि अभी शायद अपना त्रिरत्न बौद्ध महासंघ जो है शायद यहाँ पर नहीं टिक पाएगा। लेकिन मेरे जो पिताजी थे वो बोले कि नहीं, जो चीज़ अच्छी लगी है, जिसने भी ये कुछ किया है, उसके कारण जो इतने सारे लोग हैं जिनको धम्म की स्पष्टता आ रही है, कुछ अच्छा सुनने को मिल रहा है, उनके जीवन में कुछ बदल आ रहा है, तो उस चीज़ के लिए बोले हम पीछे नहीं हटेंगे, हम आपके रहने का, खाने पीने का सब व्यवस्था हम लोग करेंगे। और मेरा घर काफ़ी बड़ा था, तो 2 रूम यानी हम लोगों ने उनके रहने के लिए दिए, और वहीं पर ही यानी खाना पीना उनका जो भी कुछ है, यानी जितना हमारा सामर्थ्य था अपने उसके अनुसार हम यानी एक तरह से संघ के लिए पूरी तरह से समर्पित हुए। तो इसका सबसे बड़ा श्रेय यानी मेरे फादर को ही जाता है। और मेरी मम्मी, मेरे भाई ने जो पहला शिविर किया उसमें जो उनके अंदर जो चेंज देखा, तो ऐसा लगा कि कुछ तो भी अलग है। और वो सब देखने के बाद फिर जब यानी पहली बार हम पहले से यानी वहाँ पर रविवार के दिन इंग्लिश के क्लास चलते थे, और उसके पहले कुछ बुद्धिज्म के त्रिशरण पंचशील वगैरह लिए जाते थे। तो जब मोदी नगर में आने से पहले हमारा मोदी नगर के नज़दीक ही हमारा गांव है प्रॉपर तिबड़ा करके, तो वहाँ पर मेरे फादर के जो एज के थे काफ़ी जो लोग थे भारतीय बौद्ध महासभा से जुड़े थे, तो वो रविवार के दिन क्लास लेते थे और वो बोलते थे कि बच्चों को कुछ अच्छे सिखाना है। तो उसमें लड़कियां इस मामले में बहुत होशियार रहते, यानी कुछ भी अगर बता दिए तो बहुत जल्दी वो कैच करने की उनमें क्षमता रहती, और वैसा हम करते थे। तो जो लड़के थे यानी जैसे हमारे परिवार से मेरे 2 भाई थे, जो दूसरे लोग जुड़े हुए थे सभी के परिवार से 1-1, 2-2 लड़के थे। तो वो सिर्फ ऐसे नहीं कि मजाकबाजी करना, बैठ के ये करना, अरे ये 3-3 बार झुकते मुसलमानों के जैसा, यानी जो आप कल्पना कर सकते हो कि बच्चों के मन में जो भी कुछ आता वो चीज़ को छुपाते नहीं,
वो झट से वो व्यक्त कर देते। तो वैसे ही शरारती जो स्वभाव था वो वैसे व्यक्त करते थे। तो फिर मेरे पापा को बोलते थे वो, यानी हम जो हम पापा से बड़े रहते उनको ताऊ जी बोलते। तो वो मेरे पापा को बोलते, भैया ये सुनते नहीं ना, साले को मार जूता इसको, ये यानी त्रिशरण पश्चिल याद नहीं कर सकते तो इनको जूते मारो बोले। तो एक तरह से आप सोच सकते हो कि जूते मार मार कर यानी जो लड़के थे उनको बुद्धिज्म सिखाया जाता था, और जबकि बुद्धिज्म में वो है ही नहीं, यानी दंड मार्ग से तुम किसी को सिखा नहीं सकते। तो इस तरह से यानी जो वहाँ का जो वातावरण था उसके कारण जो भी कुछ संस्कार मिले थे बहुत ही अच्छे थे, बहुत धार्मिक विचारों से हम लोग पले बढ़े, और बहुत ही अच्छा घर का वातावरण, सभी बातें बहुत अच्छी थी। और ऐसा करके जब संघ के संपर्क में आए तो ऐसा लगा कि नहीं, और विशेषकर मैं बहुत प्रभावित हो गई थी उस चीज़ से। ऐसा लग रहा था कि जब पहली बार जब यहाँ से धम्मचारिणी विजया आलोक श्री मुंबई से, एक धम्ममित्र थी मुंबई से ही, और अभी की सुगत धारणी, बोधि मोदिनी, ऐसे यानी कुछ 6-7 लोग जब यूपी में गए, और वहाँ अमोघ भद्र ने, उसके बाद फिर भद्र परिवार आया वहाँ पर, अमोघ भद्र, आकाश भद्र, हर्ष भद्र, गगन भद्र, विवेक धम्म भी काफ़ी समय वहाँ पर रहे। तो काफ़ी यानी बहुत बड़ी टीम, कुछ आते थे कुछ जाते थे, ऐसा सतत आना जाना लगा रहता था। लेकिन प्रॉपर वहाँ पर फिर जैसे आकाश भद्र, और आकाश भद्र प्रॉपर यानी मरने तक वो आगरा में ही रहे। अभी जिस दिन हमारी दीक्षा थी उस दिन उनका देहांत हुआ, और उसमें विवेक धम्म काफ़ी समय उन्होंने दिया, अमोघ भद्र ने अपना काफ़ी समय दिया, विमल भद्र थे जो पूना से थे, काफ़ी जो ये थे, तो सभी लोग कुछ उन्होंने अपना बहुत बड़ा वहाँ पर योगदान ने, अमोघ भद्र की वजह से काफ़ी कुछ वहाँ पर युवाओं की सोच, युवाओं के विचार, एक तरह से उनमें बहुत बड़ा बदल निर्माण हुआ। कराटे के माध्यम से, अश्रु घोष के माध्यम से, जो भी वो कुछ बताते थे तो वो गाने के माध्यम से, और हर किसी में एक जैसी चाह नहीं रहती, जिसको जो गुण अच्छा लगता है, जो जिस गुण से वो प्रभावित होते, तो ऐसा करके कुछ कराटे के माध्यम से, कुछ गाने के माध्यम से, कुछ नाटिकाओं के, और किसी को जो धम्म की जो सीखना है, समझना है, उसके कारण कैसा है, बहुत सारे जो यूथ लोगों का जो बहुत बड़ा संघ एक तरह से वहाँ पर निर्माण हुआ, और काफ़ी युवाओं को जोड़ने में अमोघ भद्र का बहुत बड़ा योगदान रहा है। तो सही में मैं अमोघ भद्र को मिस भी करती हूँ, और ऐसा लगता है कि जिस तरह से उन्होंने लोगों के लिए कार्य किया था, तो शायद वो इस पृथ्वी पर होंगे, वो जहाँ कहीं भी होंगे, वो अच्छा ही यानी अपने जीवन में और कुछ अच्छा करने के लिए लोगों को मदद करेंगे। ऐसे में यानी आज के दिन उनके लिए एक तरह से मेरे मन में जो उनके प्रति एक तरह से जो आदर भाव मैं वहाँ पर व्यक्त करती हूँ। तो इस तरह से जो सफ़र था, फिर शादी हुई, शादी होकर मैं नागपुर में आई, तो नागपुर में आने के बाद में भी मुझे बहुत अच्छा वातावरण मिला, परिवार मुझे बहुत बेस्ट मिला। यानी कभी कभी धन संपत्ति, पैसा पानी, और विशेषकर लड़कियों की एक इच्छा रहती कि जैसे मैं वातावरण में हूँ उससे यानी कुछ उससे कुछ ऊंचा मिले मेरे को। अगर मेरे घर में सब सुख सुविधाएं हैं तो इच्छा रहती कि उससे भी अच्छा, उससे भी बेस्ट यानी मुझे ससुराल में मिले। और मेरे परिवार की सोच और मेरी भी सोच वैसी थी कि कुछ नहीं भी मिला तो चलेगा, लेकिन मुझे समझने वाला, मुझे मुझे करना है, जो मुझे समझ इस संघ के माध्यम से मिली, जो भी कुछ मैं यानी अपने खुद को देख पाई, मुझे खुद को अच्छा करने के लिए जो मुझे मिला था, कि वो सब अगर मुझे मिलता है तो ये सब चीज़ें मेरे लिए कोई मायने नहीं रखती। और एक तरह से जो भी कुछ था नागपुर में आने के बाद में मैं उधर का उधर ही छोड़ के आ गई। और जब इस वातावरण में आई तो मुझे मेरी सोच से, मेरी क्षमता से मुझे बहुत ज़्यादा मिला। ऐसा यानी मैं बहुत खुशी मुझे हुई उस चीज़ की कि मुझे अच्छा समझने वाला मेरा पार्टनर, मेरी फैमिली, जो एक सपोर्ट चाहिए आगे जाने के लिए, वो मेरा जो मित्र परिवार था। यानी शादी के पहले से ही मैं बहुत सारे महाराष्ट्र की जो मेरी बहनें थी उनसे मेरा परिचय था। उसमें अभी सर्वोत्तमा है, सुगत धारणी है, बोधि मोदिनी है, एक सुनंदा करके थी ताई, वो थी अपनी, अमल तारा है, वो भी 94 में मैं उनको पूना में मिली थी, क्योंकि मैं मेरा एजुकेशन भी कर रही थी और संघ का जो सोशल प्रोजेक्ट था उसमें भी मैंने 3 साल दिए। वहाँ पर मैं बालवाड़ी में वहाँ शिक्षिका करके रही, क्योंकि कोई भी काम करने के लिए तैयार नहीं था।
और मुझे ऐसा लग रहा था कि मेरे को जितना जमता है, जितना मैं कुछ कर सकती हूँ, तो मैं आभा राजा को बोली कि ठीक है मैं काम करूँगी। और 3 साल फिर मैंने मेरा एजुकेशन करते करते मैंने एक तरह से संघ को भी मदद की। और वहाँ परिस्थिति आप सोच सकते हो कि मेरे परिवार से हम तीनों बहनों ने हमने रिक्वेस्ट की थी, श्रद्धा उदरी, रत्नवदरी और मैं। और परिस्थिति नहीं थी, जैसे बोलते अपने संघ का ये है कि महिलाओं के क्लास महिलाओं ने लेना चाहिए, पुरुषों के क्लास पुरुषों ने। तो हम बिंदास रहते थे उस क्लास में। मेरे फादर भी रहते थे, मेरा भाई भी रहता था और हम भी मैंने वहीं पर ही रिक्वेस्ट की थी मित्र के लिए। लेकिन वो बोले कि शादी होने के बाद कैसी परिस्थिति रहती, पहले इतना जल्दी मित्रों की दीक्षा नहीं होती थी। जैसे अभी धम्मचारिणी की दीक्षा के लिए अपने को थोड़े से बहुत ये करना पड़ता, बहुत प्रयास करने पड़ते, उस तरह से पहले मित्रों के लिए भी वैसे ही था। और उसके लिए भी मैंने 7-8 साल लगे मेरे को मित्र बनने के लिए भी। तो ऐसा करके वहाँ पर जो भी कुछ क्लासें होती थी, तो मैं आभा राजा को डायरेक्ट बोली थी, मैं बोली आभा राजा हम इतना दूर जा नहीं सकते और हमारे लिए कोई 2 लोगों के लिए कोई यहाँ आ नहीं सकता। तो जो भी मित्र क्लास इनवाइटेड क्लास थे, मित्रों के जो रिक्वेस्टेड क्लास चलते थे, वो शिविर रहे कुछ भी रहे, महामती ने 10 दिन का शिविर लिया था और वो बोले नहीं, बोले लेडीज़ नहीं चाहिए। तो मैं बोली महामती को कि फिर हम कहाँ जाएंगे, हमको अगर धम्म सीखना तो फिर हम कहाँ जाएंगे। तो बोले ठीक है, अगर आपकी इच्छा है तो आप आ सकते हो। तो उसमें हम 3 बहनें, हम एक तरह से पुरुषों के साथ में यानी हमने वहाँ पर शिविर किया। यानी कोई शिविर नहीं छोड़ती थी, कोई क्लास नहीं छोड़ती थी। और कहीं भी कुछ भी करने का है तो ठीक है, सबसे आगे जाकर काम करना। तो इस तरह का जो रहा है, और परिवार की तरफ से बहुत यानी स्वतंत्रता थी हमको। हमारे माँ बाप का एक ही कहना था कि कार्य ऐसा करना कि जिसके कारण यानी हमको यानी कोई हमारे ऊपर कोई उंगली ना उठाए। तो ये एक मन में एक था कि कुछ भी करना है तो अच्छा ही करना है, ताकि दूसरे लोगों को भी, दूसरे परिवार भी हमसे प्रेरणा लेकर अपनी बच्चियों को आगे आने के लिए ना रोके। तो इस तरह से जो वहाँ से करते करते महाराष्ट्र आई। तो महाराष्ट्र में मुझे बहुत सारे मेरे सपोर्ट बहुत सारे लोगों ने किया है, जिसमें कि मैं जब क्लास के लिए आती थी तो क्लास भी सब मराठी में होते थे। और आप समझ सकते हो कि जब हम जिस लैंग्वेज को हम नहीं जानते उस लैंग्वेज में अभ्यास करना, पढ़ाई करना यानी बहुत कठिन हो जाता। पर मैं बोलती थी, मेरे को विजया को मैंने पहली बार रिक्वेस्ट की, मैं बोली मैं क्लास में आना चाहती हूँ। तब यहाँ मेसराम बिल्डिंग थी इंदौरा में, तो वो बोले कि मैं क्लास मराठी में लेती। तो मैं बोली आप मराठी में लो, कोई सी भी भाषा में लो, लेकिन मुझे क्लास में आना ही है। तो ठीक है, बोले तू आ सकती, तेरा स्वागत है। और जब मैं उस क्लास में आई तो पूरा खचाखच भरा हुआ था वो, और सभी लोगों ने मेरा बहुत अच्छा वेलकम भी किए। तो प्रॉब्लम होती थी मेरे को मराठी में, जब बोलते थे, जब फास्ट बोलते थे तो नहीं समझ में आता था, लेकिन मुझे समझने के लिए और समझाने के लिए भी तैयार रहते थे। उसमें जैसे बोधी पद्मा है, समिता थी, और रंजिता थी, कनकवर्णा है, सर्वोत्तमा है, सुगत धारणी, विद्या धारणी, कल्याण धारणी, यानी बहुत बड़ा ग्रुप था। दक्षिण पश्चिम के जितनी भी अभी धम्मचारिणी हो गए हैं सभी थे उसमें। तो सभी एक तरह से मुझे बहुत सपोर्ट करते थे। और कहीं भी जाने का रहा, क्लास को जाने का रहा, तो मुझे मेरी तीनों चारों बहनों ने मुझे बहुत सपोर्ट किया, मुझे बहुत संभाला है। क्लास के लिए मेरी सास उनके घर जाती थी, बोलती थी बाई माझी सून आई आहे, सूनबाई आहे, तिला घेऊन जा तुम्ही आणि बरोबर आणून सोड जा माझ्या घरी। तो कधी कधी गंमत पण करत होते, ए आई आता आम्ही तिला घेऊन जातो आणि सोडून देतो आम्ही कुठेही। नाही नाही बाई असं नाही करायचं आहे, म्हणजे ती माझ्यासाठी एवढा हे करत होती की ती पण माझ्यासाठी ती परिस्थिती तयार करत होती। तर खरंच मी माझे परिवारातले लोकांचा, माझे दीर आहे, माझी सासूबाई आहे आणि माझी नणंद आहे, तर त्यांचं पण मी खूप पुण्य अनुमोदन करते। कारण की जर घरचा सपोर्ट नसला तर किती आपली इच्छा असली हे असला तर आपल्याला म्हणजे ते सगळं काही करता येत नाही। तर ठीक आहे, आता हिंदीमध्ये येते बोलता बोलता। उसके बाद मित्र दीक्षा मेरी 19 मार्च 2000 को नागलोक में हुई, बहुत बड़े जनसमूह के साथ में हुई। उसमें से करीब करीब सभी अभी धम्मचारिणी हो चुके हैं। गिने चुने नाम होंगे, जो 1-2 ही लोग बचे हैं जिनके अभी नहीं हुए हैं धम्मचारिणी, पर सभी यानी एक तरह से धम्मचारिणी हो चुके हैं। तो वो भी एक अलग ही आनंद था मित्र दीक्षा होने के बाद में। फिर आगे का जो सफ़र था उसके लिए बहुत समय लगाई। 2008 में मैंने धम्मचारिणी की विनंती की। जब मुझे समझा तब मैंने वो विनंती की, बहुत घाई नहीं की मैंने,
ऐसा लगता था जो भी मैं जीवन जी रही हूँ, जो भी कुछ कर रही हूँ मैं, यानी समझ के साथ में अगर करूँगी तो मुझे ज़्यादा उसका फ़ायदा होगा, बेनिफिट होगा। ऐसा करते करते और फिर इस सफ़र में मुझे क्लास करते करते विजया के साथ में यानी पहले से ही एक अटैचमेंट था। कैसा पहली बार जब विजया के साथ में यूपी में मुलाकात हुई, एक वो बात थी। दूसरा क्लास में उनके जाती थी। फिर ये सब करते करते क्लास हमारे विवेक रत्न रात को लेते थे, वो बुधवार के दिन नागलोक में, उसके लिए भी मैं जाती थी। फिर हमारे क्लास इधर शिफ्ट हो गए महेंद्र नगर में, तो यहाँ पर भी अमरुसिद्दीन है। अमरुसिद्दीन है यानी उनकी मुझे बहुत मदद हुई। बहुत सारी चीज़ें मैं यानी उनके इससे सीखी हूँ। जो स्टडी क्लास लेते थे मित्रों का, उससे यानी बहुत सारी बातें मुझे सीखने को मिली। उन्होंने भी हमारे क्लास लिए, उसके बाद में प्रज्ञा सखी ने यानी क्लास लिए। ऐसा करते करते जब साथ में आती रही तो एक मित्रता का जो गुण था मेरे अंदर, लेकिन एक धम्मचारिणी बनने के लिए जो चाहिए, तो फिर मैंने प्रज्ञा सखी उनको विनंती की, दान रत्ना थी उनको विनंती की। और कभी कभी हम बोलते ना कि सुख हो या दुख हो, हमारी बॉडी, हमारी जो आंखें हैं, हमारा जो व्यक्तिमत्व है वो बता देता। तो मेरे साथ में वैसे ही होता था, कुछ भी अगर ये रहा तो मेरी फ्रेंड बराबर पहचान लेते थे, क्या हुआ बता बोले, तो नहीं नहीं कुछ नहीं हुआ बता ना बोले। और घर परिवार है, मेरे मिस्टर से मेरे इनसे कभी नहीं, लेकिन जो परिस्थिति है बहुत सारी बातें होती रहती, तो उस चीज़ का जो मुझे कुछ तकलीफ होती थी तो कोई व्यक्त करने वाला भी होना चाहिए, कुछ सुनने वाला भी होना चाहिए। 2-3 फैमिली मेरे बहुत करीब थी। मंगला ताई की फैमिली थी, गेडाम ताई की फैमिली थी, आर्यदित्य की फैमिली थी। बहुत क्लोज थी मैं, कभी भी कुछ भी लगा, कभी भी एनी टाइम कभी भी चली जाती थी, कुछ मेरे को महसूस नहीं होता। इसमें आते आते ओजूसुरी ने हमारा चैप्टर निर्माण किया, वहाँ पर मुझे अमल वजरी मिली, तो अमल वजरी को भी मैं यानी कभी भी एनी टाइम मुझे कभी भी कुछ भी लगता था ना, तो उस रास्ते से अगर मैं नागलोक के निकलती हूँ तो पहले उधर टर्न होती थी मैं वैशाली नगर की तरफ, वहाँ पर जाकर और फिर मैं आगे बढ़ती थी। तो ऐसा मेरा जो सफ़र रहा है, मुझे यानी सभी लोगों की मुझे बहुत मदद हुई है। मेरे क्लास में जितनी भी धर्मचारिणियाँ हैं, सभी की मुझे यानी डायरेक्ट इनडायरेक्ट बहुत मदद हुई है। और पिछले साल फिर विजया ने थोड़ा सा मेरे को बोल के भी बता दिए, अगं बाई झाला ना किती दिवस थांबणार तू, आम्ही सगळे तयार आहोत, जे गोष्टीमध्ये तू कमी पडत आहे थोडासा कार्य कर त्या गोष्टीवर. ठीक आहे म्हणे कमी करेल. आणि त्या गोष्टीसाठी माझे जे कल्याण मित्र होते त्यांनी सातत्य म्हणजे मला फोन करून विचारत होते, अगं बाई तू केली काय संपर्क. थोडा संपर्कात मी कमी पडत होते, म्हणजे GFR टीम सोबत माझे संपर्क जास्ती नव्हते, तर तू बोल ना, असे मित्रताचे संबंध होते, पण जे बी काही आहे ते म्हणजे त्यांना बोलणं, कशी परिस्थितीमध्ये जगत आहे, काय करत आहे मी, माझे सेंटरमध्ये चांगला होता, सगळी गोष्टी माझ्यासाठी खूप चांगले होते. सेंटरने मला घडवण्यासाठी खरंच खूप मला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, की महेंद्रनगर सेंटरमध्ये येऊन मी माझ्या व्यक्तिमत्वाला मला चांगल्या पद्धतीने एक वळण देता आली, अजून मराठीमध्ये आली. तो ऐसा करके यानी सही में मुझे ऐसा लगता कि जब मैं मेरे सेंटर में आई तो ऐसा लगता बहुत सुरक्षिता महसूस होती, ऐसा लगता कि मैं मेरे घर में ही आई हूँ। और मेरे घर में यानी जिस तरह से खोजती रहती, इस चीज़ की कमी है, उस चीज़ की कमी है, तो सेंटर में आने के बाद भी लगता हाँ ये करना है वो करना है, यानी कोई बताए ना बताए अपने घर में कोई अपने को बताता नहीं है, तो जो दिखता है उसके लिए भिड़ जाने का और कर लेने का। तो ऐसा जो मेरा ये रहा है, मैं ये सब करते करते पहुंची। और फिर GFR टीम के साथ में मैं फ़ोन पर ही उनसे संपर्क ली ज़्यादा, क्योंकि परिस्थिति उतनी अच्छी नहीं, परिस्थिति मेरे लिए अच्छी थी, लेकिन घर में जो एक जवाबदारी थी, यानी मेरी जो सास है और उनका सब हमको करना पड़ता, उसके लिए यानी रत्नोदय भी एक तरह से जो बाहर वो जाकर लोगों को मदद करते थे, उनका भी कहीं ना कहीं वो ब्रेक हो गया। लेकिन जो अपना शरणगमन है, जो हम करना चाह रहे हैं, वो मात्र हमारा रुका नहीं है, दोनों का भी वो कंटिन्यू है। और उसमें एक तरह से हमको खुद को एक आचरण की जो हमारी अभिव्यक्ति है वो वहाँ देखने को मिलती, क्योंकि अगर जब परिस्थिति एकदम विपरीत निर्माण होती तब जो अपना ओरिजिनल जो स्वभाव है वो सामने आता। तो मैं ये सब बातें देख रही थी कि कैसे किस तरह से यानी मुझे द्वेष आता, किस तरह से मैं ये होता, और मैं उसको कितना पॉजिटिवली लेकर मैं उस चीज़ पर कार्य करती। तो आई होने के कारण कैसा परिस्थिति थोड़ी सी ये थी, लेकिन GFR टीम ने भी मुझे यानी एक तरह से बहुत सपोर्ट किया है। और विशेषकर जब 12 तारीख को हम सेंटर में पहुँचे तो
वहाँ पर जो सपोर्टिव टीम थी, सही में मैं उनका बहुत दिल से पुण्यानुमोदन करती हूँ। ऐसा लग रहा था कि हमको एक यानी हमारे लिए कितना यानी वो दौड़ धूप इतना बिजी थे ना, ऐसा लग रहा था कि बाप रे। जब वो 20 तारीख को 21 तारीख को हमारी दीक्षा हुई, उसके बाद में और जब हमने वो जाकर वो कुटियों में भेंट दी, तो ऐसा लग रहा था कि बाप रे कितना यानी इन लोगों ने हमारे लिए परिश्रम किया है। और ऐसा दिल से आ रहा था कि बाप रे, जो इन्होंने हमारे लिए किया है, तो मैं तो भी अगर मेरी क्षमता रही, मेरे अंदर ये सब बातें रही, तो मैं मेरी बहनों को ऐसी यानी अगर वो इस प्लेटफॉर्म तक पहुँचते हैं, वहाँ तक पहुँचते हैं, तो मैं भी उनके लिए ऐसा यानी करूँगी। और 18 तारीख को मेरी प्राइवेट दीक्षा हुई। विशेषकर मेरी माँ और मैं यानी हम दोनों ही साथ में थे। वो उस चीज़ का भी मैं एक अलग आनंद ले रही थी। दोनों की हमारी प्राइवेट दीक्षा भी एक ही दिन रही। सबसे पहले प्राइवेट दीक्षा के लिए यानी मेरा नाम मैं जैसे ही निकल के गई बोले, थोड़ी देर के बाद फिर मेरी मम्मी भी यानी प्राइवेट दीक्षा के लिए गई, और दोनों को नाम भी हमको एक जैसे ही मिले। फिर मैं बोली भी कि भाई तुम लोगों ने डिसाइड किए थे क्या कि एक को अमृता मणि और एक को अमिता मणि? तो नहीं बोले, वैसा हमने सोचे भी नहीं थे बोले। तो ये भी यानी एक बहुत ऐसा लग रहा था कि फिर हमारी कुछ लोग मजाक भी कर रहे थे, बाप रे मनीष मणी आहे काही कमीच नाही आहे आणि एवढे धनी आहात तुम्ही, अजून धनामध्ये अजून भार पडली. खूप यानी अशी गोष्टी करत होते, पण त्या गोष्टीचा पण आनंद घेत होतो. तो इस तरह से यानी आज के दिन में मेरे और फिर मुझे जो एक ऐसा जो मिला है तो वो आदरणीय धम्मचारिणी अभयदाना यानी हमारे जो उपाध्याय थे वो अभयदाना थे, और मेरी प्राइवेट जो मेरे आचार्य थे वो विजया थे। और बहुत ही सुंदर तरीके से यानी उन्होंने हमको सुना, संभाला, और पूरी टीम ने यानी हमारे लिए वहाँ पर अपना योगदान दिया। तो बहुत ही अविस्मरणीय है वो प्राइवेट दीक्षा के तो क्षण, यानी ऐसा है कि ऐसा लगता है कि सही में वो सभी के लाइफ में वो क्षण आने चाहिए। ऐसा लगता है कि कौन सी दुनिया में आए हैं हम, एक तरह से भूल जाते हैं अपने आप को। मैं भी यानी थोड़ा सा दूर ही था वो जाने के लिए, और रास्ते में ये भी लाइट भी कहीं पर था कहीं पर नहीं था, और बोले थे कि टॉर्च लेके जाना, लेकिन मैं निकली अपने धुन में। जाते समय मैं सोच रही थी मैं बहुत थोड़ा फास्ट चलती, तो मेरे जो आचार्य है उन्होंने मेरे को एक दो बार कहा भी था, तुझे इतनी घाई कैसे काय की रहती है बोले, इतना दौड़ दौड़ के चलती बोले। फिर मैं बोली नहीं अनीता, तुझे दौड़ के नहीं जाना है, तुझे तेरी स्लो गति में तू देख तू जाते समय। और बहुत ही इसके साथ में भंते का एक तरह से भंते के लिए मैं बहुत ऋणी जैसा महसूस कर रही थी, बहुत उनका आभार मान रही थी कि आज मेरी लाइफ में जो भी है मैं सुख महसूस करने जा रही हूँ, जो भी कुछ मैं आनंद लेने जा रही हूँ, तो ये भंते के कारण ही एक तरह से मेरे जीवन में ये सब बातें हो रही हैं। और बाबा साहब के कारण यानी भंते मिले, और बाबा साहब के कारण अपने को बुद्ध मिले। यानी हमारे जीवन के जो श्रेष्ठ 3 रत्न हैं वो यानी उसमें मीडियम में यानी बाबा साहब ही हैं। बाबा साहब ही हमारे लिए बुद्ध को मिलाने के एक माध्यम, और बाबा साहब ही हैं कि भंते से मिलाने का एक माध्यम। तो इस तरह से मैं वो सोच रही थी, और जब मैं मेरे गुरु के पास गई तो वो क्षण बड़ा लुभा, बहुत ही यानी अलग ही था। वो कांच में से जब वो मैं दूर से ही देखी उनको, तो एकदम मन भर के आया। और जब वहाँ एंट्री की और जब बोले यस आइए आपका स्कूटी में स्वागत है, तो मन ऐसा गदगद हो गया। और फिर बोले कि यू आर रेडी? यस आई एम रेडी। तो ये शब्द यानी ऐसे मन को छू गए ना, ऐसा लग रहा था कि सब कुछ अभी यहीं पर ही हो गया जब उन्होंने फिर वो शाक्य मुनि की साधना है बोले आपकी, और ये माला गले में डाली, तो ऐसा लग रहा था कि ऐसा तो मुझे आज ही मिल गया। वही यानी वो माला ऐसा लग रहा था कि वो ही मेरे लिए कैसा था। और बहुत आनंद ली। 2 दिनों तक अपने नाम के साथ में जीती रही, पुराना नाम नया नाम, जो जिनके भी नाम के सामने अमृत लगा हुआ है उनकी सबकी मेरे को याद आ रही थी। और उस नाम का जो अर्थ बताया था उसके साथ में मैं एक तरह से जीवन का मैं आनंद ले रही थी। और 21 तारीख को जब दीक्षा हुई तो बहुत बड़े जन समूह को देख के बहुत ही अच्छा लगा। और सही में ये क्षण भर का ये एक आनंद रहता है, लेकिन उसके पीछे बहुत बड़ी मेहनत लगती, बहुत बड़ा श्रम लगता, बहुत सारा पैसा लगता।
तो ऐसा लग रहा था कि सही में जिन जिन लोगों ने ये परिस्थिति निर्माण करके दी है, मैं उनका बहुत ही तहे दिल से बहुत बहुत पुण्य अनुमोदन करती हूँ। डायरेक्ट इनडायरेक्टली प्रयास मेरे थे, लेकिन ये कैसा मिलाने के लिए आप सभी बहनों का बहुत बड़ा योगदान रहा है। मेरे कल्याण मित्र हैं, मेरे मैं चैप्टर को कैसे भूल गई कि जिसके कारण यानी एक तरह से मुझे आगे बढ़ने के लिए क्षणों क्षणी जो भी कुछ होता था हफ्ते भर का, वो सब रिपोर्ट करना। और आर्थिक बाजू मेरी थोड़ी सी कमज़ोर थी, तो उसके लिए मेरे जो सपोर्टिव थे, मेरी जो चैप्टर था इतना धनी है कि बस आपको जाके बोलने की ज़रूरत है, और मुझे तो बोलने की ज़रूरत भी नहीं पड़ती थी। मेरे लिए वो परिस्थिति खुद निर्माण कर देते थे। तू कैसे नहीं आएंगी, यानी इस तरह से जब अपने को कोई सपोर्ट करने वाला रहा ना, तो कहीं भी हमको अड़चन नहीं आती। और मैं बहुत धनी, बहुत लकी समझती हूँ कि मेरे जीवन में 3 रत्न हैं। 3 रत्नों के कारण मेरे को इतनी सुंदर सुंदर मेरी बहनें चैप्टर के माध्यम से मिली, मेरे क्लास के माध्यम से मिली। और उसमें यानी आप सोच सकते हो कि जिसके पास में ये धन है, तो भौतिक धन की चमक भी फीकी पड़ जाती, सब कुछ फीका लगने लगता। तो ऐसा मैं मेरे जीवन में आनंद ली। और जब 12 तारीख को गई तो मंगला ताई मेरे को वहाँ तक छोड़ने के लिए आई, और मैं उसको बोली, ये बाई पाहून घे आता मी कुठे ॲडमिट होणार आहे. तर ती तिथपर्यंत पोहोचली आणि रात्री 11:30 वाजता ती घरी आली. तर खरंच मी तिचा खूप मनापासून मी खूप पुण्य अनुमोदन करते की खरंच जर असे आपल्या सोबत आपले भगिनी आहे, तर आपल्याला कधी एकटापणा नाही जाणवत. कधीच असा स्वतःला असा निराशा नाही वाटत, कधी असं नाही वाटत की मी खूप निर्धनी आहे. असं वाटतं की माझ्यासारखी धनीवान कोणीच नाही आहे. असा मी त्यावेळेला अनुभव घेतला आणि आता पण अनुभव घेत आहे. तर मी खरंच सेंटरचा आता पुन्हा खूप खूप पुण्य अनुमोदन करते. तुम्हा सर्वांचा मी खूप खूप पुण्य अनुमोदन करते की ही मला ऐकण्यासाठी, माझ्या मनामध्ये जे बी काय होतं ते व्यक्त करण्यासाठी मला संधी दिली. आणि मी माझ्या 3 रत्नांचा खरंच मी खूप खूप पुण्य अनुमोदन करते, खूप खूप अभिनंदन करते, कोटी कोटी नमन करते त्यांना. आणि इथेच मी रजा घेते. जय भीम, नमो बुद्धाय.